म्हणला करू तरी काय तो म्हटला पाखरं हाणण्याकरता मला मदत कर, असं जोरात ओरड. मग आता शेत आहे तोपर्यंत ओरडाव ना, त्या झपकार लावला. पुढं पारद्यानं हरणं पकडायला जाळे लावले होते आणि नेमके हरणं जाळ्यात पडणार आहे, तिथं जोरात ओरडलं. गेले हरणं पळून. पारद्याने याला जाळ्यात पकडलं, उलट टांगू आणलं. पारदी म्हणले हे बघ हरणं काय आणखी लांब गेले नाही, तू लपत छपत जाय. मग आता हाय तिथपर्यंत जावा ना. अहो या नाही, या झाडाकडे एकदा लप, त्या झाडाकडे एकदा लप. पुढच्या गाव झाली होती चोरी आणि अख्खे लोक चोरच शोधत होते आणि नेमकं माणसं पाहून लपू लागलं. त्याला वाटलं हेच चोट्टय, धरलं मारणाचं आणलं. तर त्यातला एक जण माणूस म्हणे अरे जरा साधं दिसतं, आपलं काम काही चांगलं नाही झालं, फसलं. पुढे एका माणसाची गाडी फसली, यानं झपकाच लावलं, आपलं काम फसलं, याची गाडी फसली होती. त्याच्याजवळ गेला, असं म्हटलं त्यानं गाडी सोडून यालाच फसवलं. मग त्यांना सांगितलं अरे हे चांगलं झालं नाही असं म्हण, मग ही गाडी फसली होती. मग यानं चांगलं नाही झालं. मग आता थोडं चालत म्हणून ना, पुढच्या गावात एक अतिशय दानशूर आणि श्रीमंत माणूस जो आहे त्याला मुलगा झाला होता. 60 वर्षानंतर मुलगा झाला ना, अख्ख्या गावात साखर वाटणं सुरू. सगळं गाव म्हणत होतं चांगलं झालं नाही. नेमकं त्याच्या दारात गेलं, म्हणे चांगलं नाही झालं. साखर वाटणारच कुठलं झालं त्याला. पुढं त्यानं सांगितलं अरे चांगलं झालं म्हणून. त्यानं झपकाच लावला, चांगलं झालं. पुढच्या गावात एक सर्वात मोठा श्रीमंत माणूस मरण पावला आणि त्याची प्रेत यात्रा पुढून येत होती. हे नेमकं पुढे गेलं, म्हणजे चांगलं झालं. त्या गाडीवाल्यानं झालं धरून. म्हणजे ज्याच्या डोक्यामध्ये चिंतेचा स्फोट आहे त्याच्या बुद्धीचा नाश आहे. म्हणून हा थेऊरचा चिंतामणी, त्याचं वर्णन आहे. हा दुसरा गणपती अष्टविनायकातला. गणपती दुसरा गणपती आहा, गणपती दुसरा गणपती आहा, गणपती दुसरा गणपती आहा. थेऊर गावचा चिंतामणी, कहाणी त्याची लैले जुनी. थेऊर गावचा चिंतामणी, कहाणी त्याची लैले जुनी. काय सांगू आता काय सांगू, डाव्या सोंडाचं नवाल केलं साऱ्यांनी. इस्तार्याचा केला थोरल्या पेशव्यानी. रमाबाईला अमर केलं वृंदावणी. जो चिंता हरतो मनातली ठेव चिंतामणी. अरे बघ ताज्या मने, भगताच्या मनी त्याचा अजूनी ठसा. अष्टविनायका तुझा महिमा गजा, अष्टविनायका तुझा महिमा गजा, अष्टविनायका तुझा महिमा गजा. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. मोरया मोरया अष्टविनायक मोरया, मोरया मोरया चिंतामणी मोरया. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया. दोन्ही हात वर. नमः पार्वती पतये हर 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 महा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. एकदा जोरदार टाळ्या वाजवा माझ्या चिंतामणी थेऊरच्या भगवंताकरिता. असा हा चिंतामणी. बरं, चिंतामणी नाव पडण्याचं कारण काय? कपिल नावाचे एक मुनी होते, कपिल मुनी, ज्यांनी सांख्यशास्त्राची निर्मिती केली. आपले शास्त्र फार श्रेष्ठ आहेत बरं. हो, हे शास्त्र जाणून घ्यायचे असतील ना माय बापाओ, तुम्हाला सकाळी ब्राह्ममुहूर्तावर उठावं लागेल. तुम्हाला ज्ञान हवं असेल म्हणून आमच्या गावात खेड्यापाड्यात जुन्या आमच्या म्हाताऱ्या माय मावल्या
लेकराला सांगतात तुला अभ्यास करायचा ना, सकाळी लवकर उठत जाय. का? ब्राह्ममुहूर्तावर गणरायाची पूर्ण कृपादृष्टी असते. आणि विज्ञानाच्या भाषेमध्ये जर सांगायचं असेल तर ग्रॅव्हिटेशन जे असतं पृथ्वीवरचं, याच्यामध्ये बदल झालेला असतो. आपल्या आतमधली उद्धरण शक्ती, आणि त्यावेळेला तिकडून उठा अरुणोदय प्रकाश झाला, घंटा गजर गर्जिनला, हरी चौघडा सुरू झाला, काकड आरती समयाचा. तिकडे लाल लाल प्रतिबिंब जर आलं, म्हणजे अगोदर लाल रंग भगवा रंग जर आला पूर्व दिशेला, सूर्य उगवताना त्या दुर्वा तोडायच्या असतात. दुर्वा, गणपतीला दुर्वा का व्हायच्या? कारण त्या काळामध्ये आपल्या शरीरामध्ये असलेली उष्णता फार वाढलेली असते. आणि हे जे दोन बोट आहेत योगामध्ये, या मुद्रेला ज्ञान मुद्रा म्हणतात. हे दोन बोट, हे अंगुठा आणि ही तर्जनी. योगाचे 8 अंग आहेत. पाठीच्या कण्याच्या खाली मूलाधार नावाचं चक्र आहे, बेंबीच्या खाली स्वाधिष्ठान नावाचं चक्र आहे, बेंबीमध्ये मणिपूर नावाचं चक्र आहे, या ठिकाणी अनाहत नावाचं चक्र आहे. म्हणून वर्णन आहे, अनुहात वाजवी पुंगी बाबा जोगी हो जोग्या, अनुहात वाजवी पुंगी बाबा, हे अनाहत ध्वनी आहे. म्हणून काही काही जे योगी असतात, सा निशा पश्यतो म्हणे, ते योगी त्यांना आतून आवाज येतो, त्याला इनर व्हॉइस म्हणतात इंग्लिशमध्ये. मेसेजिंग येते आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या चित्तामध्ये, काय करावं काय करू नये. अनाहत. या ठिकाणी विशुद्ध नावाचं चक्र आहे, विशुद्ध. इथं आज्ञा नावाचं चक्र आहे. म्हणून तुम्ही कुंकू लावले, कुंकू पूर्वी माय मावल्या कुंकू लावत होत्या. आता कुंकाचा जमाना बऱ्याच अंशी गेलाय बरं का वाघ बाबा. आता आली टिकली, टिकली तर टिकली नाही तर हुकली. कुंकू या दोन भुवयांच्या मध्ये आज्ञा चक्राला लावायचं. माय बहिणी हो, पूर्वीच्या काळात आमच्या म्हाताऱ्या माय मावल्या कुंकू लावत असताना असा सुंदर गुलाबजल घ्यायच्या, असा सुंदर रेशमाचा पदर त्याच्यामध्ये बुडवायचा, कुंकू लावायचा, आणि त्याच्या खाली एक वस्तू लावल्या जायची. मी लहान असताना आमच्या घरी ते असं खांडाला लावलेलं असायचं, लाकडाला. मी आमच्या मातोश्रींना, आईला विचारलं होतं, आई ते काय कुंकाच्या खाली लावायचं काय असतं? वा वा. माझ्या आईने सांगितलं, बापा तेच तर मेन आहे, तेच मेन आहे. कारण घरातलं जे मेन आहे त्याच्या नावानं लावायचं जे कुकू आहे त्याच्या खाली लावायचं ते मेन आहे. मग ते गुलाबजल घ्यायचं, त्याच्यामध्ये असा सुंदर पदर उडवायचा, आणि मग अशी सुंदर आमची माय माऊली ती कुकू कोरायची. त्या कुंकामध्ये आनंद आहे. वा वा. पण आता कशाचं गुलाबजलन, कशाचं काय, अहो पदर धरतात कुका, आणि कोरायचं असेल तर ह्याच अवधात गपा गप आखा पदरवाला. इथं आज्ञाचक्र. म्हणून तिलक इथं लावायचा, बुक्का इथं लावायचा, अष्टगंध इथं लावायचा, गोपीचंदन इथं लावायचं. आज्ञाचक्र. आणि तुम्ही बघा संमोहन शास्त्रामध्ये या आज्ञाचक्राची एवढी ताकद आहे. मूलाधार चक्र गणपतीचं अधिष्ठान आहे. ऐका बरं, थेऊर गणपती, थेऊर बुद्धी स्थिर करणारा, चित्त स्थिर करणारा, कंट्रोलिंग पॉवर आहे. म्हणून लेकरू जन्माला यायच्या अगोदर तुम्ही बघा पहिल्यांदा मेरुदंड तयार होतो, पाठीचा कणा पहिल्यांदा. कारण हे अधिष्ठान आहे, अधिष्ठान आहे. अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ भगवंतांना मनातल्या मनात एक प्रार्थना करायची, स्वामी हे सगळं तुमचं आहे, तुम्ही आतापर्यंत काहीच माझं बिघडू दिलं नाही, आजचा दिवस सुद्धा असाच आनंदात जाणार, मला खूप आनंद मिळणार, अशी प्रार्थना करायची. आपलं उलट आहे, आपण पहिली गोष्ट हात चोळत नाही, हाताकडे पाहत नाही, उठल्यावर बापरे. झी टॉकीज. मूलस्तंभ नावाचा एक ग्रंथच आहे. त्या जालना जिल्ह्यामध्ये शहागड नावाचं एक क्षेत्र आहे, तिथं शहामुनी नावाचे एक बाबा होऊन गेले, त्यांनी मूलस्तंभ नावाचा ग्रंथ लिहिला आहे.
मूलस्तंभ म्हणजे शिवमहापुराणामध्ये तो स्तंभ शोधण्याकरिता 2 जण गेले होते. ब्रह्माजीही गेले आणि विष्णू परमात्माही गेले, पण दोघालाही तो सापडला नाही. तो महान शिव, सर्वांचं कल्याण करणारा, तो माझा भोलेनाथ. हो, तो भोलेनाथ, तो मूलस्तंभ. म्हणून हे आज्ञाचक्र. आणि इथं जे शेंडीच्या ठिकाणी आहे त्याला सहस्त्रार चक्र म्हणतात. पिनियल ग्लँड आहे ती, पिनियल इथे आहे, कंट्रोलिंग पॉवर. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये आता जसं आपलं झी टॉकीज वगैरे अनेक चॅनल आहेत, पूर्वी एकच चॅनल होतं ते अँटेना, आणि त्याच्यावर जर का मुंग्या आल्या की एक पोरग वरच उभं करावं लागायचं, फिरव, खालचं सांगायचं आलं 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 आलं, गेलं 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 गेलं, फिरव. एकच होतं. तसं माणसाच्या डोक्यात एकच चॅनल, कमा के लाने का और घर में देने का. पण आता जमाना बदलला. आता आली डिश. डिश म्हणजे ती तबकडी प्लेट ती. हा, तुम्ही जो बुचडा बांधता ना मावशी, बुचडा केसांचा असा गोल, ती डिश आहे. इकडे जे शेंडीमुळे एकच चॅनल, पण तुमच्या डोक्यात मरणाचे चॅनल. स्वयंपाक करायचा, लेकर सांभाळायचे, अमक करायचं, डबक काय सगळं जे आहे ते सगळे अनेक चॅनल. बरं, विनोदाचा भाग सोडून द्या. पण हे अतिशय महत्वाचं आहे सहस्रार चक्र. या अष्टस्थानामध्येच हे अष्टविनायक आहेत. विशेष नायक अष्टविनायक, लक्षात ठेवा. म्हणून चित्त स्थिर करण्याचं हे थेऊर, सर्वांवर कृपा करणारा तो चिंतामणी. आणि तो कपिल नावाच्या एका ऋषीकडे होता. पण त्या ऋषी जवळचा तो मणी जो आहे तो एका राक्षसानं, बरं का, त्या राक्षसानं तो चोरला. तो राक्षस मणी घेऊन गेल्यानंतर ते ऋषी दुःखी झाले. कपिल मुनीजवळ चिंतामणी का होता त्याचं कारण आहे. ते ब्राह्ममुहूर्तावर उठायचे. ब्राह्ममुहूर्तावर उठल्यानंतर कमरेइतक्या पाण्यामध्ये नदीत जायचं. या मणिपूर नावाच्या चक्रापर्यंत नदीत उभं राहायचं आणि अर्घ्य देण्याची पद्धत आहे. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. पाणी घ्यायचं, अर्पण करायचं. तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा, अर्पण करायचं. याला अर्घ्य म्हणतात, अर्घ्य. आणि मग स्नान झाल्यानंतर तसं उठल्यापासूनच येत बरं का मंत्र मावशी, उठल्यापासूनच. सकाळी उठल्याबरोबर पहिल्यांदा अशा पद्धतीनं हात चोळायचे, हाताकडे बघायचं, कारण लक्ष्मी प्रसन्न होते. हाताकडे बघायचं आणि एक मंत्र म्हणायचा. श्लोक आहे, कराग्रे वसते लक्ष्मी, करमूले सरस्वती, करमध्येत गोविंद, प्रभाते कर दर्शनम. आणि मग अंथरुणावर उठल्या बरोबर बसायचं, जमिनीवर पाय नाही ठेवायचं. आणि पहिल्यांदा मनात विचार करायचा, तुमचे जे कोणी गुरु असतील, आराध्य देव, माझ्या गणराज गणपतीला, आणि मी तर म्हणतो अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ भगवंतांना मनातल्या मनात एक प्रार्थना करायची. स्वामी, हे सगळं तुमचं आहे. तुम्ही आतापर्यंत काहीच माझं बिघडू दिलं नाही. आजचा दिवस सुद्धा असाच आनंदात जाणार, मला खूप आनंद मिळणार, अशी प्रार्थना करायची. आपलं उलट आहे. आपण पहिली गोष्ट हात चोळत नाही, हाताकडे पाहत नाही, उठल्यावर बापरे, आणि मग पाहतय. आणि पहिल्यांदा हा विचार, कसं होईल, काय होईल, कसं होईल, अरे बापरे, आज याचे पैसे द्यायचे, आज कसेच पैसे आणायचे, कसंच करायचं. याला म्हणायचं चिंता. चिंतन नाही, चिंता. तुम्ही चिंता केली, सकाळी जो अंथरुणावर बसून विचार केला तेच दिवसभरात घडणार. म्हणून तुम्ही उद्यापासून हा प्रयोग करा. माझं चांगलंच होणार, चांगलं होणार नाही, चांगलंच. हा च लय महत्वाचं आहे.
याला म्हणायचं कॉन्फिडन्स, सुपर कॉन्फिडन्स. स्वामी समर्थ भगवंताच्या चरणी, गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करा. श्री शिवाय नमस्तुभ्यम, ओम नमः शिवाय असं म्हणा. श्री स्वामी समर्थही षडाक्षरी मंत्र आहे. मंत्राची पावर लय येते आहे. मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. मंत्राची पावर लय. बरं हो, कारण जर भक्ती वाढली ना तर देवाला सुद्धा चोर म्हणायची ताकद असते. म्हणून आमच्या जनाबाई म्हणा ना, धरीला पंढरीचा जोर, गळा बांधोनिया दोर. वा धरीला धरीला पंढरीचा जोर, धरीला पंढरीचा जोर. गळा बांधोनिया दोर, गळा बांधोनिया दोर, गळा बांधोनिया दोर. धरीला पंढरीचा जोर, धरीला पंढरीचा जोर. हृदयवंदी खान केला, हृदयवंदी खान केला. आता विठ्ठला मांडीला, आता विठ्ठला मांडीला. शक्ती केली जडाजुडी, शक्ती केली जडाजुडी. विठ्ठल पायी घातली वेडी, विठ्ठल पायी घातली वेडी. धरीला पंढरीचा जोर, धरीला पंढरीचा जोर, धरीला पंढरीचा जोर. म्हणून माझ्या जनाबाईच्या सोबत माझ्या विटेवरचा मालक दळण लागला. म्हणून सकाळी उठल्याबरोबर आपली भक्ती अशी वाढवायची, मनामध्ये विचार करायचा माझं चांगलंच होणार, आणि मग जमिनीवर पाय ठेवायचं. कारण ही धरणी माता आपल्यावर कृपा करणारी अनेक मंत्र आहे, तिला नमस्कार करायचा. तुम्ही आता दररोज गणपती बाप्पाची पूजा करताना हे मी जे सांगतोय तेवढं करा. जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी मंत्र म्हणायचा. समुद्र वसने देवी, पर्वतस्तन मंडले किंवा पर्वतानी विभूषिते, विष्णुपत्नी नमस्तुभ्यम, पादस्पर्शम क्षमस्व मे. नमस्कार करायचा. आणि मग आमच्या मायमाऊल्याने तुमच्या दारात जी मायमाऊली आहे, दारी तुळस हिरवीगार, पापा संताचा संसार. ज्यांच्या दारात हिरवी हिरवीगार तुळस, त्याच्या घरामध्ये सुखाचा कळस. एवढी ताकद तुळशी मातेमध्ये आहे. अगं बामे, गर्व करायचा नाही सोन्या नाण्याचा. सोन्यापेक्षाही श्रेष्ठ आपला मालक आहे. मग ते पारड सोन्याचं वर होतं, भगवंत खाली होते. रुक्मिणी आई साहेबांना केलं काय, एक तुळशीचं पान तोडलं आणि त्या सोन्याच्या पारड्यात टाकलं भक्तीची आणि तुळशी मातेची ताकद एवढी की ते पारड समसमान झालं. आणि माझ्या तुळशी मातेचा जय जयकार आणि विजय झाला. अरे माझ्या द्वारकेतल्या मालकिनीनं सत्यभामा आई साहेबांनी, ती एका मनीवाल्याचीच मुलगी होती, त्याच्याकडे मनी होता पट्ट्याकडं. श्रीमद भागवताच्या दशमस्कंदाच्या 56व्या अध्यायामध्ये त्या पट्ट्याचं वर्णन आहे. त्याचं नाव आहे सत्राजित.
अचित सत्राजित सूर्यो भक्तस्य परमसखा प्रीतस्तस्मै मणिं प्रादात सूर्यस्तुष्ट स्यमंतकम. स्यमंतक नावाचा मणी, त्याला आताच्या भाषेत कोहिनूर म्हणतो आपण. हा मणी ज्याच्याजवळ गेला तो मेलाच, तो बाईजवळच राहतो. म्हणून तो आजही त्या महाराणीकडेच आहे तो मणी. तो स्यमंतक नावाचा मणी सत्राजित नावाच्या राजाकडे. तो दररोज 8 भार सोनं द्यायचा. कुंटलाच जाईल मापते एका टायमाला. भगवान परमात्म्यानं मागितला, दिला नाही. एक दिवस भाऊ प्रसेन गळ्यात घालून शिकारीला गेला. सिंहानं हल्ला केला, मारला. सिंहानं गळ्यात तो मणी घालून पुढे चालला. त्याला एका अस्वलानं जामवंतजीनं मारलं आणि भगवंतावर खोटा आळ आला. आणि या आळाचं निस्सारण करण्याकरिता भगवान परमात्मा यांनी जामवंतजीच्या सोबत मल्ल युद्ध केलं. आणि मग ओळख झाली, जाने त्वाम सर्वभूतानाम विष्णू इति. जामवंतजी म्हणाले की तुम्ही भगवंतच आहात, कारण मला देवाशिवाय कोणी जाणू शकत नाही. अशा एका मन्यावाल्या बापाची पोरगी आणि मालकाला अर्पण केलं. नारदजीला लीला होती. नारदजीनं सांगितलं, मी सोडतो मालकाला तेव्हा तुझ्या, पण मला यांच्या वारंवार सोनं पाहिजे. आणि मग तराजू आणला. एका तराजूमध्ये माझे भगवान गोपाल कृष्ण परमात्मा बसवले द्वारकाधीश, आणि दुसऱ्या तराजूमध्ये ती सोनं टाकू लागली. एवढं सोनं टाकलं, एवढं सोनं टाकलं, तराजूवरच भगवंत खाली. कारण गर्व झाला होता, गर्वाचं घर खाली असतं. आणि शेवटी मग रडायला लागली. त्यावेळेला भगवान परमात्म्यानं रुक्मिणी आई साहेबांकडे पाहिलं. वा, रुक्मिणी आई साहेब म्हणजे आपल्या माय. पाय लक्ष्मीच्या हाती तिसी यावे काकुळती, वेगी आना वातो हरी मद दिना ते बुद्धरी. आई साहेबांनी सत्यभामेच्या जवळ येऊन तिच्या डोक्यावर हात फिरवला. भामे, अगं भामे, गर्व करायचा नाही सोन्या नाण्याचा. सोन्यापेक्षाही श्रेष्ठ आपला मालक आहे. मग ते पारड सोन्याचं वर होतं, भगवंत खाली होते. लक्ष्मी आई साहेबानं, रुक्मिणी आई साहेबानं केलं काय, एक तुळशीचं पान तोडलं आणि त्या सोन्याच्या पारड्यात टाकलं. भक्तीची आणि तुळशी मातेची ताकद एवढी की ते पारड समसमान झालं आणि माझ्या तुळशी मातेचा जय जयकार आणि विजय झाला. म्हणून तुळशीच्या जवळ जायचं सकाळी. एक मंत्र आहे तुळशीचा. तुळशी श्री सखे शिवे पापहारिणी पुण्यदे, नमस्ते नारदनुते नमो नारायण प्रिय. तुम्हाला जर अवघड मंत्र येत नसेल तर गावरान भाषेत म्हणा, पडपड कुडी तुळशी पुडी, तुळस माय अन्नू सय्या, भेट द्या सद्गुरु राया. वा वा. आणि तुळशीला नमस्कार करायचा. जी माय तुळशीच्या पुढे जाते तिचं सौभाग्य पक्क राहत. सौभाग्य म्हणजे ज्याच्या सानिध्यामुळे तिला आनंद मिळतो असा. म्हणजे आमच्या माय माऊलीच ऐकणारा, आका पगार तिच्या हातात देणारा, दर महिन्याला सोन्याचा दागिना करणारा, सगळं काही तू म्हणशील तस, याला म्हणायचं सौभाग्य. आणखी सोपं सांगू का? जय देव जय देव जय माझी बायको, तू जे सांगशील ते बापा मी मनापासून ऐकतो. जय देव. बरं, तुळशीचं दर्शन. नंतर मग दाद घासतानाचा मंत्र आहे, आयुर्बलम यशोवरिच प्रजा पशून वसूनिच ब्रह्मप्रज्ञाम ज मेधाम ज तमनो देही वनस्पते. आंघोळ करण्याचे, जेवणाचे, उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत मंत्र आहे. असा हा मणी कपिल मुनी जवळचा एका दैत्यानं चोरला, माजला, मरच न तो. शेवटी भगवंताला प्रार्थना करावी लागली. गणपती बाप्पाला त्या दैत्याकडे जाऊन त्याचा निर्दालन करून त्याचा निपात केला. त्या दैत्याला मारलं आणि तो मणी, म्हणजे ज्यानं चिंता उत्पन्न झाली होती कपिल मुनीला, तो मणी पुन्हा कपिल मुनीला नेऊन दिला. माझ्या गणराज गणपतीनं ब्रह्मदेवाची बुद्धी स्थिर झाली म्हणून थेऊर आणि मणी त्या ठिकाणी देऊन टाकला. तेव्हापासून कपिल मुनीने दोन्ही हात जोडले आणि सांगितलं, हा चिंतामणी देवा तुम्ही मला आणून दिला म्हणून आजपासून तुमचं नाव चिंतामणी भगवान होणार. बोलिये चिंतामणी गणेश भगवान की. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. आणि त्या ठिकाणी
त्या थेऊरला माझ्या चिंतामणी भगवंताचं एक अतिशय सुंदर अशा प्रकारचं ते मंदिर आहे. अष्टविनायकामधला हा अतिशय मंगलमय आनंद देणारा असा हा गणपती. आपणही त्या ठिकाणी जा. आपण सर्वांनी मोठ्या प्रसन्नतेनं या भगवंताची पूजा करा, आराधना करा आणि दिवसभर आपण जे भोजन घेतो, जो प्रसाद घेतो, तो प्रसाद घेताना सुद्धा याच भगवंताचं स्मरण करावं लागतं. ओम ब्रह्मार्पणं ब्रह्महवी ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गंतव्यं ब्रह्मकर्म समाधिना. काय गोड आहे. यत् करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत् कुरुष्व मदर्पणम्. अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचामि अन्नं चतुर्विधम्. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. म्हणून भोजन करतानाही म्हणते, कारण ते यज्ञातून अवशिष्ट झालेला भाग आहे. यज्ञशिष्टासिनः सन्तु मुच्यन्ते सर्व किल्बिषै भुञ्जते ते तुघं पापाये पचन्त्यात्मकारणात्. म्हणून तुम्ही जसं भोजन कराल, जसं जेवण कराल, तसं तुमचं मन बनत असतं बरोबर, आणि त्यानं चिंताही निघून जाते. म्हणून आज आपण मायबापा हो, थेऊरच्या चित्त बुद्धी स्थिर करणाऱ्या थेऊरच्या चिंतामणीचं वर्णन केलं. आता उद्या अतिशय गोड अशा प्रकारच्या पुढल्या गणरायाचा अष्टविनायकातील सिद्धटेकचा तो सिद्धिविनायक, सगळ्या सिद्धींचा प्रदाता सिद्धिविनायक, या सिद्धटेकाचं उद्या आपण वर्णन करणार आहोत. एकदा सर्वांनी दोन्ही हात जोडा. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. दोन्ही हात वर करा. नमः पार्वतीपतये. हर 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 महादेव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. सच्चिदानंद सद्गुरु स्वामी शुकदास माऊली की. स्वामी समर्थ भगवान की. आजची कथा फार छान झाली. गणेशोत्सव काळामध्ये आपण गणेश भक्तीमध्ये कथेमधून एकरूप झालेलो होतो. थेऊरचा श्री चिंतामणी कथा आजच्या भागामध्ये आपल्याला श्रवण करता आली. कथेतला हा महत्वाचा भाग आपण आपल्या मनात जपत पुढे जाऊया आणि एक अभिप्राय समजून घेऊया. हा अभिप्राय आपल्याला पाठवलाय रत्नागिरी येथील तुषार बने यांनी. ते लिहितात, नमस्कार. आपल्या झी टॉकीज वरील प्रसारित होणाऱ्या गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा हा कार्यक्रम आम्ही दररोज पाहतो, ऐकतो. यात अनेक नामवंत, विचारवंत आणि महंतांनी सांगितलेले विचार हृदयाला भिडतात आणि जीवनामध्ये ज्ञान, कर्म आणि भक्तियुक्त आचरण करण्याची प्रेरणा मिळते. जीवनातील अंधश्रद्धा, धर्मभोळेपणा आणि अज्ञान निघून जाते. अतिशय आनंददायक, ज्ञानवर्धक असा हा अंतरंग बदलवणारा स्तुत्य उपक्रम सतत सुरू राहावा यासाठी हार्दिक शुभेच्छा आणि धन्यवाद. तुषार बने, रत्नागिरी. तुषारजी, इतका सुंदर अभिप्राय पाठवलाय त्याबद्दल तुमचे देखील खूप आभार. कार्यक्रम असाच बघत राहा. कार्यक्रमावरती असं भरभरून प्रेम करत राहा. तुम्हालाही प्रतिक्रिया किंवा अभिप्राय कळवायचे असतील तर ईमेल ॲड्रेस आहे ztalkies@z.com. तुमच्या उत्तम प्रतिसादाची नेहमी आतुरतेनं वाट पाहतो. आणि आता गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या आपल्या आवडत्या कार्यक्रमात या भागात इथेच थांबते. पुन्हा भेटूया उद्या सकाळी ठीक 7:30 वाजता. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी. सर्वांच्या अगोदर उठून दिवसभर घरची कामं करत करत सर्व आटोपून सर्वांच्या शेवटी झोपेल ते सासर. पण माहेरी आल्यानंतर मात्र ती रिलॅक्स असते, कारण माहेरामध्ये सिद्धी आहे, सिद्धता आहे, प्रसन्नता आहे. ती जर सकाळी 9 वाजेपर्यंत जरी झोपली आणि तिला
तिला जर उठवायला कोणी गेलं भाऊ वगैरे तर घरामधून एक प्रेमाचा आगर असलेला आवाज येतो. नाही 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 झोपू दे माझ्या लेकीला, थकून भागून आलेली आहे सासरहून, माहेरामध्ये सिद्धी आहे.